पावसानं तर रडवलंय, मात्र आता मदतीचा ओघही सुरू झालाय. पाहूयात. जालन्यात पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बैलगाडीतून प्रवास. जालना तालुक्यातल्या गोंदे गावात पंचनामे सुरू. पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान. तुळजाभवानी मंदिर संस्थानने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पूरग्रस्तांना मदत करावी. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचीही मागणी. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा. मंत्री मेघना बोर्डीकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करण्याच्या सक्तीच्या सूचना. कोल्हापूरमधून पूरग्रस्त मराठवाड्यासाठी मदत रवाना. संसार उपयोगी साहित्य घेऊन मदतीचे ट्रक मराठवाड्याकडे निघाले. हसन मुश्रीफ यांनी ट्रकला दाखवले हिरवे झेंडे. वाशिमच्या चिवरा शिवारामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास वीज कोसळली. विद्युत तारा खाली कोसळल्या. शेतीचं नुकसान. काही गावांचा वीज पुरवठा खंडित. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिरपूरमध्ये वीज कोसळून 4 महिला जखमी. नागरिकांनी अतिदक्षता बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन. गडचिरोलीमधल्या भामरागडमधील इंद्रावती नदीचा पूर ओसरला. त्यामुळे भामरागड आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरळीत. पूर ओसरला तरी इंद्रावती पलकोटा या 2 नद्या इशारा पातळीवरती, तर त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बीडमधील परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग बंद. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवण्याची वेळ. परळी ते गंगाखेड महामार्गाचं काम रखडलं. त्यामुळे पुलावरती साचलं पावसाचं पाणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू. वसमत तालुक्यातील कुरुंदा गावातील गणेशनगर या भागात अनेकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी. गुडघाभर पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्य भिजलं.